कुठे आलो आहे आपण? सांगते, इतकी उतावळी नको हो. चलात. दोन्हीमध्ये जाता हॉलमध्ये एक व्यक्ती पहिलेच असते. चंद्या, आणली तशी प्रेम कहाणी लिहिणारी लेखिका. तू मला फसवलं. मी तेरी माफी मागितली होती. तू मंदाला कशी ओळखते? कोणी सांगितलं? आणि काय सांगितलं? काय माहीत आहे? मना काय माहीत नाही. मंदा कोण आहे? चंद्याचा मित्र प्रकाश. कळून नाव कळलं बस. इतकं. गयावया करते. मला मारू नका. आणि पाय पकडायला जशी पुढे येते. जवळ नाही यायचं माझ्या, आणि स्पर्श तर बिलकुल करू नको. दुरून बोल काय बोलायचंय. मी सरिताची लेखिका आहे. घर चालवण्यासाठी काम करतेय. मुलीचं शिक्षण, घराचे हप्ते आहे भरले नाही तर अडचणीत येऊ आम्ही, म्हणून काम करतेय. काहीतरी करून घर चालवतेय म्हणून लिहित होते. तुम्ही हा लॅपटॉप घ्या. पण मला मारू नका. मुलगी आहे, नवरा आहे. मुलगी लहान आहे माझी. लॅपटॉपमध्ये लिहितेय का? आणतो इकडे. फिरता रागाने तिच्या हातातला लॅपटॉप ओढते, तिच्यावर राग करत असते. अगं सोड श्वेता, काय करते आहे? जाऊ दे, घर चालवण्यासाठी करते बिचारी. आणलीये तर खाऊ पिऊ घाल, जेवण दे आणि सोडून ये. सोडून येऊ का? बगीचात आणलीये कुत्री फिरवायला. चावली काही नागिन. मारून टाकू हिच्यामुळे. त्या मंदाचं नाव कानावर आलं. ती मंदा नागिन. त्यानंतर ही दोघी मारायच्या लायकीचे. तुझा नवरा पोलीस आहे असे सांगून आणलं ना तुम्हाला? आणि तू या गुंडाबरोबर? शी, कशी बाई आहे तू. लाज नाही वाटत? मार म्हणताना जीव दे चिल्लूभर पाण्यात. नवरा सांगते अभय, थोडंही नाही भय. कळलं त्याला? तुलाच मारून टाकेल तो. मला मारायला म्हणते? आणि काय ते नागिन? आणि काय काय बोलली तू? कुत्री. फिरवायला मी म्हटलं पाहिजे की कुत्री मागे आली मी, तर तू म्हणतीये? तू काय जास्त हुशार दिसत नाही. कुठे उभी आहे, कोणाच्या तोंडातोंडी येते. तिचा राग तुला माहीत नाही. मी काय घोडा मारलं होतं तिचं? मोठी बहीण काय काय बोलली तरी आणलाय इथं. वाघ म्हटलं तरी खाते, वाघोबा म्हटलं तरी खाते. आता मी वाघ म्हणते. पाहतीये काय करते मला. दादा भेटला इथं. तू दयाळू दिसतो दादा. आपण बहीण भाऊ हो. पण सांग, तू चुकीच्या दाई बळमरे हातो रे. सोड मला. मी चांगली मुलगी शोधून देईल. ही चेटकीण आहे. मी तुला अप्सरा देते. सोड हिला. राखी बांध. मग पहा, ऐश करशील.